कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च। अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तरात भगवंत इथे म्हणतात की पापाचं कारण काम आहे, कामना। कामनेमुळे माणूस चुकीचे काम करतो। कामना म्हणजे इच्छा, आणि इच्छा म्हणजे इथे तीव्र इच्छा। एका मनामध्ये अनेक आपल्या इच्छा येतात, पण प्रत्येक इच्छेमुळे आपण ते पाप नाही करत। इच्छा येतात जातात येतात जातात, पण ज्या तीव्र इच्छा आहे आणि ज्या इच्छेचा विषय चुकीचा आहे त्याच्यामुळे पाप होतात। आणि जर ती इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध, आणि जर इच्छा पूर्ण झाली तर लोभ। सगळे विकार या कामापासूनच उत्पन्न होतात। कामानंतर क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य सगळे। तर या कामाला जिंकण्यासाठी भगवंत सारखं म्हणतात की याला तुम्ही मारा। पुढे येणार आहे जही शत्रु महाबाहो। आणखीन या ज्या इच्छा आहे या इच्छेमुळे आपण आपल्या तत्वापर्यंत पोहोचू नाही शकत। म्हणजे कामना आणखीन आत्मज्ञान यांचा एकदमच विरोध आहे। म्हणून आपल्याला नेहमी सांगण्यात येतं की जर तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर विरागी बना, विरक्त बना। षटसंपत्तीमध्ये काय साधन चतुष्टयमध्ये विवेक, वैराग्य, वीतराग, भयक्रोध। तर कामना आणखीन कामना मनाला चंचल करते, बहिर्मुख करते, आणि ज्ञानासाठी एकदम उलट अंतःकरण पाहिजे, शांत पाहिजे, अंतर्मुखी पाहिजे। तर याचा विरोध असल्या कारणाने देव इथे म्हणतो की रजोगुण कमी जर तू केलं तर ही कामना कमी। तेव्हा आपण रोज अनुभव करतो सकाळी सत्वगुण आपल्या मनामध्ये खूप असतो निसर्गामुळे। सकाळी सकाळी एकदम राजसिक इच्छा उत्पन्न होत नाही। सकाळी सकाळी जर कोणी सांगितलं जरा कचोरी खा, मिसळ खायला चला 5 वाजता, तर ते सगळं ऐकण्याची इच्छा नाही सध्या। सकाळी शाम ध्यान 11-12 वाजता मग ठीक आहे, मग रजोगुण वाटतो। तर अर्थ काय, सत्वगुण जेवढा वाढेल कामनाची तीव्रता कमी कामना। अच्छा, आता ही जी कामना आहे 39व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की आवृतम ज्ञानम। कामना काय करते, झाकून टाकते कशाला, ज्ञानाला। म्हणून ज्ञानी माणूस कधीच या कामनेला एनकरेज नाही करत, त्याला जास्त लाड नाही करत। नित्य वैरिणा शंकराचार्य छान सांगतात की ज्ञानी ही जानाती, ज्ञानी माणूस जाणतो, अनेन अहम अनर्थे प्रयुक्ता पूर्वमेव। ही कामना आहे मला अनर्थाकडे नेईल, म्हणून कामना आली की म्हणजे शत्रूला नित्य वैरिणा। आणि ते शंकराचार्य म्हणतात की जे अज्ञानी लोक आहे ना त्यांच्या मनामध्ये जर कामना आली तर ते त्याला वैरी नाही समजत, मित्र मानतात। असो ज्ञानीनं नित्य वैरी न तू मूर्खस्य। मूर्खाचं वैरी नाही ही कामना, मूर्खाचं काय मित्र आहे, ज्ञानीचा वैरी आहे।
म्हणजे अज्ञानी माणसाला कामना आल्यावर काही वाटत नाही, तो त्याच्यामध्ये वाहून जातो असं, आणि पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त होतो. पण इथे हा जो ज्ञानी आहे सावध होऊन जातो. जसं कासवाचं उदाहरण दिलं पण कासवाचं दुसऱ्या अध्यायामध्ये यदा संवरते चायम कूर्मोंगानिवसन, तो जेव्हा पाहतो की धोका आहे तर लगेच आपल्या अवयवांना ओढून देतो. त्याचप्रमाणे हा ज्ञानी आहे. आणि इथे फार छान सांगितलं आहे की हा काम जो आहे कसा आहे, तर दुष्पूरेण अनलेन च. दुष्पूरम, दुष्पूरम म्हणजे फार कठीण आहे याला पूर्ण करणं. दुष्पूर, इच्छा संपतच नाही. शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्या इच्छा राहतातच काही ना काही. म्हणून लोक विचारतात काय इच्छा आहे तुमची, पूर्ण करू मी. आणि कोणाच्या अडकलेलं असतं ना मन, प्राण जात नाही, जीव सोडत नाही. घरचे लोक म्हणतात पिंडदान वगैरे तिथे सुद्धा मेल्यावरही इच्छा, तो फाशीच्या फंद्यावर जाणार आहे त्याच्या सुद्धा शेवटची इच्छा काय माहिती विचारतात. कोणी अगदी मरणासन आहे, अगदी मरण जवळ आहे, त्याला विचारलं काय इच्छा आहे, दुसऱ्या डॉक्टरांना बोलवा, दुसऱ्या डॉक्टरांना दाखवण्याची इच्छा आहे. म्हणजे काही ना काही अतृप्ती राहतेच. तर याला म्हणतात दुष्पूर्य. आणि एक दुसरा इथे शब्द दिलेला आहे अनलेन. अनल, अग्नीला म्हणतात अनल. अनल शब्दाचा अर्थ छान आहे. अनल शब्द अलम शब्दापासून बनले. संस्कृतमध्ये अलम म्हणजे खूप, भरपूर, इनफ, अलम. आता अलमचं उलट काय लिहिले, विरोधी शब्द. न अलम इति अनलम, जो कधीच म्हणत नाही की आता मला काही नको आहे. तर अग्नी काय आहे, त्याच्यामध्ये किती तूप तुम्ही टाका, तो काय म्हणेल अजून आनेलो अजून द्या. अग्नीचं पोट कधीच भरत नाही. न अलम विद्यते यस्य. त्याचप्रमाणे काम सुद्धा असाच आहे. म्हणून अग्नीचं उदाहरण त्याला दिलेलं आहे. न अस्य अलम पर्याप्ती विद्यते. पर्याप्त आहे, पुष्कळ आहे, अग्नी असं म्हणत नाही. अग्नी आपण पाहतो ना, पेटतच जातो, सगळं खात जातो. जंगलामध्ये वणवा जेव्हा पेटतो किंवा घरामध्ये फॅक्टरीमध्ये कुठे आग लागते, कसं उदाहरण दिलं, दुष्पूरेणानलेन च. असा हा काम आहे, कामना आहे. आता अर्जुनाने जणू काही विचारलं, या कामाला जर मला मारायचं असेल काय करावं. तर पहा, शत्रूला जर मारायचं असेल तर शत्रूचे जे ठिकाण आहे ना, कुठे तो लपलेला आहे ते माहीत असायला पाहिजे. तिथे जर आपण अटॅक केला तर तो शत्रू काय मरेल, लपून बसतात. तर इथे 40व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की ही जी कामना आहे कुठे राहते. कामनाचं ठिकाण काय. तर पहा, 3 याचे ठिकाण आहे. हिंदीमध्ये म्हणतात अड्डे हे अड्डे. इंद्रियाणि मनोबुद्धी अस्याधिष्ठानमुच्यते.
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् इंद्रियाणि मनोबुद्धिः अस्याधिष्ठानमुच्यते ज्ञानमावृत्य देहिनम् अस्य अधिष्ठानमुच्यते। अस्य अस्य कस्य कामस्य काम इथे एकच आहे, पापाचं कारण काम, क्रोध तर कामाचंच रूप आहे, म्हणून खरा अपराधी कोण आहे? काम. एक वचन, त्यामुळे अस्य कामस्य अधिष्ठानम किमुच्यते. अधिष्ठान म्हणजे घर, स्थान, राहण्याचं ठिकाण. त्यामुळे 3 आहे ठिकाणे, इंद्रियाणी, मन, बुद्धी. आणि इंद्रियाणी अनेक वचने म्हणजे 10 इंद्रियांमध्ये ही कामना राहते. इंद्रियांमध्ये, मग मनामध्ये, मन दुसरं घर त्याचं, आणि तिसरं आश्रयस्थान कुठे कामना आश्रय घेते, त्यामुळे बुद्धीमध्ये. याचा अर्थ पहा, कामना विषयांमध्ये राहतच नाही. बाह्य विषयांमध्ये कामना राहत नाही. कामनेचे विषय सगळे बाहेर आहे, लक्षात घ्या. पण कामना त्या आईस्क्रीम मध्ये नाहीये किंवा टीव्ही मध्ये नाहीये, ती कुठे? इकडे आहे. तर बुद्धी, मन आणि इंद्रिय. आता बाई याचा अर्थ काय आहे? बुद्धीमध्ये कामना राहते म्हणजे बुद्धीमध्ये समज आहे, एक प्रकारचं काय जाणीव, समज की या वस्तूमध्ये सुख आहे. लक्षात घ्या, ही मान्यता आहे. आपण असं मानलेलं आहे की चॉकलेट मध्ये सुख आहे. तर आता इच्छेचं ठिकाण कुठे झालं? बुद्धीमध्ये. जर आपलं मत बदललं की नाही तिथे सुख नाहीये, तर त्या वस्तूची कामना येणारच. पण सगळा प्रॉब्लेम पुढे बुद्धीमध्ये बसलेला आहे की तिथे गेल्यावर सुख आहे, हे केल्यावर आनंद आहे, हे मिळाल्यावर मी तृप्त होईल. तर ठिकाण काय झालं? बुद्धी, मान्यता, मत, समज वगैरे. आणि त्याचप्रमाणे कामना कुठे आहे? मनामध्ये. मनामध्ये प्रेम असतं, वस्तूविषयी काय असतं? प्रेम. ज्या वस्तूविषयी प्रेम आहे त्याची कामना आपल्याला येते मनामध्ये. कामना खरं म्हणजे काय? मनामध्ये जास्त तिचं वास्तव्य आहे. आपण म्हणतो माझ्या मनामध्ये इच्छा आली, मनामध्ये इच्छा आली. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंतांनी जेव्हा स्थितप्रज्ञाचं वर्णन केलंय तिथे मनोगतान शब्दाचा प्रयोग केलेला आहे. प्रजहाति यदा कामां सर्वान् पार्थ मनोगतां. म्हणे कामना कुठे राहतात? मनामध्ये. ज्याचं मन जेवढं काय म्हणजे जास्त कामना ज्याच्या मनामध्ये तेवढं तो चंचल. जेवढ्या कामना मनामध्ये कमी तेवढा तो शांत. तो म्हणतात ना, ही शांत व्यक्ती म्हणजे काही जास्त त्याच्यामध्ये मनामध्ये तुफान नाहीये, वादळ नाहीये, इच्छा. कामना आली की सगळ्यात जास्त डिस्टर्ब आधी कोण होतं? मन. मनामध्ये का मनामध्ये रसबुद्धी आली. रसबुद्धी ही वस्तू चांगली आहे, त्याच्याविषयी एक प्रकारचा राग, आसक्ती, तर मग इच्छा तिथे येईलच. अच्छा, तिसरं काय? इंद्रिया. आता एकदा मनामध्ये इच्छा आली नाही की ती व्यक्त कुठून होते? तर इंद्रियांच्या द्वारे. तर इंद्रिय जणू काही त्याचा अगदी दार आहे, बाह्य घर आहे, म्हणजे बाहेरची खोली.
सगळ्यात आतमध्ये कोण? बुद्धी, त्याच्यानंतर मन, त्याच्यानंतर इंद्रिय. तर कामनाशी आतमधून बाहेर व्यक्त होते. इंद्रियांच्या द्वारे आपण त्याला बोलून दाखवतो, पायाने जातो त्या काम्य वस्तूपर्यंत. मिठाई खाण्याची इच्छा झाली लगेच जाऊन खाली जाऊन कुठे समोर जाईल बुधा, तिथे आपली काय प्रवृत्ती. तर काम्य वस्तू किंवा काय मिसळ वगैरे काही असते, प्रवचनामुळे जरा डोकं भारी झालं, जरा चहा पिऊ किंवा प्रवचन ऐकतानाच इच्छा तर आलेली होती, पण आता उठून जाऊ नाही शकत. मग पूर्ण झालं की आधी पूर्ण करतो आपण ती इच्छा. तर इंद्रियांच्या माध्यमातून इच्छा व्यक्त होते. म्हणजे इंद्रिय सुद्धा त्याचं काय अधिष्ठान आहे. तर इंद्रिय आणि मनो, आणि याच्यामुळे काय होतं, या कामनेमुळे माणूस मोहित होऊन जातो. आणि आवृत्त ज्ञानम देहिनम, त्याचं ज्ञान जे ते आवृत्त होतं. ज्ञान म्हणजे काय? विवेक शक्ती. इच्छा आली किंवा सुचत नाही काही. लहानपणाला इच्छा आली की अभ्यास कर, हे कर, नाही मला आली ती इच्छा हो. इच्छेमुळे विचारशक्ती लुप्त होते, आवृत्त होते. म्हणून परत परत सांगतात की जर तुमची बुद्धी तेजस्वी करायची असेल तर मनाला शांत करा. आणि मनाला शांत करा म्हणजे मनामध्ये इच्छा कमी ठेवा. कारण काय, इच्छा जर आल्या तर आपलं मन ऑक्युपाईड होऊन जातं, म्हणजे बांधलं जातं, त्याच्यामध्येच गुंतून जातं. मग कुठे विचार कराल, कुठे तुम्ही चिंतन कराल. तर पोषक काय, ज्ञानाचं पोषक निष्काम, निष्कामता, मनशांती. आता इथे तुम्हाला विचार ऐकायचा आहे तर मन शांत पाहिजे की नाही. फक्त ऐकण्यासाठी मनामध्ये कामना कमी असायला पाहिजे, निष्काम असायला पाहिजे. तर जर स्वतःला विचार करायचा असेल तर मग किती मन शांत पाहिजे. विचार ऐकण्यासाठी आपल्याला निष्काम व्हायचं आहे, तर करण्यासाठी. म्हणून ते म्हणतात की या आवरणाला तुम्ही बाजूला करा. ज्ञान आवृत्त दे. अच्छा, एक आणखी नाही. ज्ञानाला आवृत्त करणे म्हणजे काय? इच्छा जेव्हा येते तेव्हा आपण विसरतो. इच्छा ज्ञानाचा नाश नाही करत. हे एक आहे आवरण आणि एक आहे नाश. दोघांमध्ये फरक आहे. इच्छेमुळे जे ज्ञान आहे ते थोड्या वेळासाठी झाकलं जातं, नष्ट नाही होत. जसा अंधार आहे, अंधार पडल्यावर काय होतं, वस्तू नष्ट नाही होत, झाकली जाते, दिसत नाही. तर जेव्हा मन चंचल होतं, विक्षिप्त होतं, ज्ञान तर आहे पण ते थोड्या वेळासाठी जणू काही अंधारात. आणि तेच मन जेव्हा शांत होतं तो विवेक होती, शक्ती झाली. जर तुम्हाला भाषण द्यायला सांगितलं 10 मिनिटं बोला, आणि जर असं काही झालं की तुमचं मन डिस्टर्ब झालं बोलण्याच्या आधी, कोणाशी वाद झाला, हे झाला, मग लोकांना जरा थांबा, मला सगळे विचार आधी मनामध्ये जागृत होतं की नाही. म्हणून बोलण्याच्या आधी लोक 1 तास बोलत नाही, शांत. ते ज्ञान अगदी वरच्या स्तरावर यावं. नाही तर काय, बोलण्याने, वाद करण्याने मन पूर्ण जातो. काय समुद्र खवळतो, त्याचप्रमाणे मन जर असं खवळलं तर ज्ञान पूर्ण डिस्टर्ब होते. म्हणून पहा, कामना, चांचल्य, ज्ञान या सगळ्यांचा संबंध आहे. जितकी कामना शांत तितकं मन शांत.
तेवढं ज्ञान तेजस्वी. म्हणजे गुरुदेव नेहमी सांगायचे, क्वाइटर द माइंड शार्पर विल बी द इंटलेक्ट. जेवढं मन शांत राहील तेवढी बुद्धी तीक्ष्ण. म्हणून आम्ही पाहतो मोठे मोठे जे लोक 3-3 तास मौन बसले, मौन, आणि मग ते बोलतात तर त्यांचे विचार एकदम तेजस्वी. तर ज्ञान आवृत्त, या ज्ञानावर आवरण या कामना टाकतात आणि माणूस मोहित होतो. म्हणून याला काय बाजूला करा असं होतं. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये तस्मात्, म्हणजे कामना बुद्धीवर झाकण टाकते, बहिर्मुखी करते. म्हणून आधी तू काय कर, इंद्रियांवर ताबा मिळव. आत्ताच आपण पाहिलं 3 त्याचे काय स्थान आहे. तर एकदम मन तर स्थिर होत नाही, बुद्धी मधल्या ज्या मान्यता आहे, समज आहे, एकदम संपत नाही. त्यामुळे इंद्रियांच्या स्तरावर कमीत कमी तू त्या कामनावर विजय मिळव. म्हणजे जर खाण्याची इच्छा झाली मनामध्ये ते पण खाऊ नको, इंद्रियांच्या स्तरावर त्याला काय थांबव. पाहण्याची इच्छा झाली म्हणे तू बाजूला होऊन जा किंवा टीव्ही बंद कर, म्हणजे डोळ्याच्या स्तरावर तू विजय मिळव. तर ते पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की इंद्रियांच्या स्तरावर प्रयत्न करा, नियमन संयमन पहा. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ पाप्मानं प्रजहीह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्. तस्मात् म्हणून म्हणजे या कामना तुझ्या ज्ञानाला नष्ट करतील, म्हणून आवृत्त करतील. म्हणून आदौ म्हणजे पहिले, इंद्रियाणी नियम्य, इंद्रियांवर नियम संयम मिळव. नियम्य म्हणजे संयम कर. आधी इंद्रियांना सांभाळ. मन एकदम सांभाळत नाही, मन एकदम शुद्ध होत नाही, शांत होत नाही. त्यामुळे इंद्रियांच्या स्तरावर ताबा मिळव. म्हणजे असं आहे जसं तुम्हाला राग आला, एकदम क्रोध, आता मनामध्ये तर राग भरपूर आलेला आहे, पण म्हणे याला एकदम तू एक्सप्रेस नको, व्यक्त नको, मनाच्या स्तरावर राहू दे. आणि असं आहे जर इंद्रियांच्या स्तरावर मी व्यक्त नाही केलं ना तर त्याची तीव्रता काय होईल, कमी होईल. आणि मग होऊ शकतं थोड्या वेळानंतर तो राग शांत होईल. पण जर मी आला आणखी लगेच त्याला व्यक्त केलं तर मग वाढतच जातं. अगदी सोपं उदाहरण आहे की रोजच्या आपल्या जीवनात लोक काय म्हणतात, अरे बाजूला बोल नको बोल. आवत गाली एक है उलटत होय अनेक, कबीरदाजी म्हणतात. कोणी शिवी दिली, आता तुम्ही परत नका दिली. कहे कबीर वही एक की एक. जर त्यांनी दिली आणि मग तुम्ही सुद्धा दिली, मग तो अजून दिले, त्यांनी दिली आणि तुम्ही जर नाही दिली तर मग एकच राहिले ना, नाही तर मग 2, 4, 10 वादावादी, वाचावाची. आणि मग हातपाय सुद्धा म्हणजे आमचाही उपयोग करावा. आधी वाचिक हिंसा, मग शारीरिक हिंसा, मग हातामध्ये अस्त्रशस्त्र, कुठपर्यंत ते जाईल माहिती. म्हणून इंद्रियाणी नियम, इंद्रियांना चांगली सवय लावणे. नियम म्हणजे काय, चांगली सवय लावणे.
नुसतं दाबणे नाही, नुसतं सप्रेशन नाही, त्याच्यावर काय विचाराने ताबा मिळवणे त्याला म्हणतात संयम. जबरदस्तीने दाबणे त्याला म्हणतात दमन. फरक आहे थोडा दमन आणि संयम. तर इथे नियम्य संयम्य याला तू काय कर, इंद्रियांवर थोडा ताबा मिळव. आणखीन जर असं तू केलं तर काय एवढं नुकसान होणार नाही. थोड्या वेळ मन अशांत राहील. एकदा पहा पण बोललो की मग काय होतं, मन जास्त दिसतो. इथे म्हणतात की पाप्मानं प्रजहीयेनं ज्ञान विज्ञान नाशनम. परत एक कामाबद्दल सांगतात बरं का. हा जो काम आहे तिन्ही ठिकाणीवर राहतो. त्या कामाला तू काय इंद्रियांच्या स्तरावर विजय मिळव याच्यावर. कारण हा काम कसं आहे, कामाचे सगळे विशेषण आहे. ज्ञान विज्ञान नाशनम, ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणारा आहे. पापी आहे, पापमानम. या कामनेमुळेच पाप होतात. काय इथे स्ट्रॉंग शब्दाचा वापर केला. पापमानम प्रजहीयेनम, याला ठार मार, या कामनेला ठार मार. कारण जर कामनेला तू जास्त त्याचे लाड पुरवले तर ज्ञान विज्ञान सगळं तुझं काय नष्ट होईल. ज्ञान विज्ञान नाश. आता हे दोन शब्द आहे, ज्ञान आणि विज्ञान. यामध्ये काय फरक आहे, अनेक वेळा ऐकलाय तुम्ही. एक असतं ज्ञान आणि एक आहे विज्ञान. विज्ञान म्हणजे सायन्स नाही. ज्ञान म्हणजे बौद्धिक ज्ञान, पुस्तकीय ज्ञान. विज्ञान म्हणजे अनुभव. दोघांमध्ये हा शंकराचार्य छान म्हणतात. ज्ञानम म्हणजे शास्त्रतः आचार्यतः अवबोध. जे आपण ऐकतो त्याला म्हणतो आपण ज्ञान. आणि जे आचरणात आपण आणतो, अनुभव आपल्याला होतो त्याला काय म्हणतात, विज्ञान. जसं सध्या आंब्याचं सीझन सुरू आहे. आंब्याबद्दल माहिती खूप आहे तुम्हाला. मार्केटमध्ये एवढे आंबे आले, असे आले, इतके प्रकार आहे. पण खाल्ला अजून एक तर ज्ञान आहे पण विज्ञान नाही. आंब्याच्या बाबतीत माहिती भरपूर आहे. तर अनुभव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला विज्ञान नाही, विशेष ज्ञान. विशेषतः तद अनुभव तद विज्ञान. त्यामुळे ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही नष्ट होऊन जातील तर खूप कामना आपल्या मनामध्ये असते. म्हणून या कामनेची संख्या तू कमी कर. चला, कामनेची संख्या तर एक आहे, कामनेचा विषय चांगला कर हे सुद्धा आहे. म्हणून पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी एक उपाय सांगितला की या जर कामनेवर विजय मिळवायचा असेल तर काय कर. आता हे 2 श्लोक म्हणून मी पूर्ण करतो. आज जरा लवकर पूर्ण करणार. का लवकर करते सांगतो. काही लवकर येते. इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्य परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धे परतस्तु सः. इथे म्हणतात की जर तुम्हाला या कामनेवर विजय मिळवायची असेल तर इथे भगवंतांनी एक क्रम सांगितला आहे. म्हणजे याच्यापेक्षा ही श्रेष्ठ वस्तू आहे, याच्यापेक्षा ही श्रेष्ठ आहे. तर तू तुझं मन श्रेष्ठ श्रेष्ठ वस्तूकडे वळव तर खालच्या ज्या कामना आहेत त्या संपून जातात. आता पाहिजे हा श्लोक फार छान आहे. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. काय? इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजे सूक्ष्म आहे, ठीक आहे, व्यापक आहे.
त्याचं सामर्थ्य जास्त आहे. इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी. मनाच्या वर कोण? बुद्धी. बुद्धीच्या वर आत्मा. किती झाले? 4 झाले ना. इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा. हे एकापेक्षा एक वरच्या गोष्टी आहेत. याचा अर्थ असा आहे, इंद्रियांवर आपण नियंत्रण करू शकतो मनाने, ठीक आहे. मनावर नियंत्रण करू शकतो बुद्धीने. बुद्धीमध्ये निश्चय होतो बरं का. बुद्धी निश्चयात्मक आहे. बुद्धी जर आपली स्ट्रॉंग झाली तर मग मन काही करू शकत. निश्चय आपल्याला पक्का झाला तर मनाला आपण रागवू शकतो, ऐ तुला गोड खायचं नाही. बुद्धी म्हणजे तुला डायबिटीज आहे. तर बुद्धी जर मजबूत असेल, स्ट्रॉंग असेल तर मनावर नियंत्रण होईल. आणि बुद्धीच्या वर कोण आहे? तर म्हणजे आत्मतत्व, आत्मचैतन्य. तर इथे काय म्हणतो देव? म्हणे तू आत्म्याकडे आपलं मन वळव, म्हणजे आपली वृत्तीने, तर तुझ्या या कामना नष्ट होतात. म्हणजे इथे असं सांगितलं आहे की खरोखर जर तुला कामनेवर विजय मिळवायची असेल ना, तर तुला आत्मज्ञान प्राप्त करावं लागेल. बाकी उपाय सगळे वरवरचे आहे. तर सगळ्यात चांगला उपाय काय आहे? म्हणजे आत्मज्ञान. सोपं जर करून सांगितलं तर, आपण जर भक्ती करायला सुरुवात केली, चला ज्ञानाची गोष्ट एकीकडे, भक्ती करायला सुरुवात केली तर आपोआपच आपल्या सांसारिक इच्छा कमी होतात की प्रापंचिक इच्छा कमी होतात. तर जेवढे इच्छेचा विषय उच्च असेल तेवढ्या या बहिर्मुखी इच्छा किंवा कामना कमी होते. म्हणून देव इथे म्हणतो वर पहा. इंद्रियांपेक्षा मनावर जास्त तू लक्ष ठेव, मनापेक्षा बुद्धीवर जास्त लक्ष. जे लोक भोगी असतात ना, देहवादी, त्यांचं लक्ष इंद्रियांवर जास्त. त्याच्यापेक्षा सूक्ष्म लोक कोण आहे? जे मनावर जास्त लक्ष ठेवतात. जसे कवी आहे, कलाकार आहे, चित्रकार आहे, यांचं लक्ष कुठे जास्त? मनावर. आणि जे लोक दार्शनिक आहे, चिंतक आहे, वैज्ञानिक आहे, त्यांचं लक्ष कुठे? बुद्धीवर जास्त. आणि जे लोक आध्यात्मिक आहे त्यांचं लक्ष आत्म्यावर. माणसाची प्रगती होत आहे याची कसोटी काय? की तुम्ही आत्म्याकडे जात आहे. सामान्य माणूस इंद्रियांच्या सर्व खाणं, पिणं, फिरणं, थोडं वर झालं तर माणूस संगीतकार, कलाकार, चित्रकार. निश्चितच ते भोगी जीवनापेक्षा जास्त भेटतात. मग वैज्ञानिक लोक भोगी नसतात, वैज्ञानिक लोक देहवादी नसतात किंवा विचारक लोक. त्यांचं जास्त लक्ष कुठे? चिंतनामध्ये. आणि सगळ्यात श्रेष्ठ कोण? तर म्हणजे तासनतास आत्म्यामध्ये रमतात. ते बुद्धिवादी नसतात किंवा फार भावनिकही नाही आणि भोगीत नाहीच. अशा आपल्या व्यक्तित्वाचे काय हे थर आहे, पातळी, स्तर आहे. तर इथे देव म्हणतो की बुद्धी परत असतो सर, बुद्धीपेक्षा वर तो आहे, तो म्हणजे आत्मा आहे. तू त्याच्याकडे लक्ष दे आणि या कामनेवर विजय मिळव. म्हणून शेवटच्या श्लोकात एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मात्मना जहि शत्रुं महाबाहो
कामरूपं दुरासदम् एवं बुद्धी आहे. एवं म्हणजे अशा प्रकारे बुद्धीपेक्षा जो श्रेष्ठ परमात्मा आहे किंवा आत्मा आहे त्याच्याकडे तू लक्ष दे. आणखी या कामरूपी जो शत्रू आहे याला ठार मार, याचा नाश. याचा अर्थ सोपा आहे की आध्यात्मिक तू बनत आपोआप तू काय होईल, कामनेवर विजय. जेवढं जास्त आपण संसारामध्ये लक्ष देऊ तेवढ्या कामना आणखी वाढत जाते. म्हणून जेवढे मोठे मोठे संत झाले पहा ते आधी निवृत्त झाले काही वर्षासाठी प्रपंचापासून, घरापासून, तेव्हा ते चिंतन मनन करू शकते. संसारामध्ये राहून काय परत 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 आपल्या इच्छा तिकडे. म्हणून दिवसात कमीत कमी 2 तास 3 तास 3 तास आपण संन्यासी होऊ शकतो ना, थोडं वेळ. त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्म्याकडे थोडं आपण लक्ष देऊ शकतो. असं जर केलं तर भगवंत म्हणतो हा जो शत्रू आहे ना कामरूपम, या शत्रूला आपण ठार मारू शकतो. नाही तर सध्या काय स्थिती आहे, हा कामरूप शत्रू सतत आपल्याला मारत आहे, आपण घायल होत आहोत. जही शत्रू महा, याप्रमाणे पापाचं कारण काम आहे आणि या कामनेवरच हे सगळे शोध गेले. कुठे राहतो हा काम, काय नुकसान करतो, आवरण करतो, ज्ञानाचा नाश करतो. म्हणून याचा नाश करावा लागेल असं इथे सांगितलं. याप्रमाणे इथे हा अध्याय पूर्ण.